वळगावात भोईर कुटुंबियाच्या कुलदैवत मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न। भिवंडी तालुक्यातील वळगावामध्ये भोईर कुटुंबियांच्या कुलदैवत मंदिराचे भव्य दिव्य निर्माण करण्यात आले असून नुकताच यावेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील मोठ्या आनंद उत्साहात पार पडला। यावेळी खंडोबा देवाच्या मूर्तीची स्थापना देखील मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक विधिवत करण्यात आली। या मंगल प्रसंगी वळगावामध्ये भोईर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत कुलदैवत मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य दिव्य पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भोईर कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात या पालखी सोहळ्याचा उत्सव साजरा केला। कुलदैवत मंदिराच्या उभारणीसाठी वळगावातील पाटील परिवार, म्हात्रे परिवार, मढवी परिवार व भामरे परिवार तसेच समस्त ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। याबद्दल भोईर कुटुंबियांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले व यावेळी भविष्यातही गावामध्ये धार्मिक व सामाजिक कार्यासाठी अशाच प्रकारे सहकार्य व योगदान देण्याचा शब्द भोईर कुटुंबियांच्या वतीने देण्यात आला आहे। वळगावामधील भोईर कुटुंबियांच्या कुलदैवत मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित महाआरतीत देखील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली। त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। तसेच यावेळी भोईर कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की हे मंदिर केवळ आमच्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण वळगावच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। गावातील सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा यशस्वी झाला। पुढेही अशा सामाजिक व धार्मिक कार्यात आम्ही नेहमी पुढाकार घेऊ। तर चला पाहूया यावेळी वळगाव येथे भोईर कुटुंबियाच्या कुलदैवत मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोईर कुटुंबातील सदस्यांनी नेमके काय भावना व्यक्त केल्या पाहूया। आज वळगावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये भोईर परिवाराचं देवार ज्याला म्हणतो आपण कुलदैवत, खंडोबाचा कुलदैवत, याची आज आम्ही खऱ्या अर्थाने आजचा दिवस या गावामध्ये एक अतिशय उत्साहाचा म्हणावं लागेल, आनंदाचा म्हणावं लागेल। कारण आज भोईर परिवाराचा आज देवारा खूप वर्षभर आमचा एका गावाकडे होतं की ज्याची त्या ठिकाणी आम्हाला ती जागा अपुरी पडत होती, पण आम्हाला नवीन देवारा तरी जागा उपलब्ध होत नव्हती। पण आमच्या भोईर परिवाराने बरेचसे प्रयत्न करून या आमच्या गावामध्ये एक सोसायटी होती, त्या सोसायटीची जागा घेतली आम्ही, विकत घेतली आणि त्या सोसायटीला मी धन्यवाद देईन की यांनी आम्हाला भोईर परिवाराला ही जागा दिली, थोडी कमी भावामध्ये दिली आणि ती यशस्वी द्यायला मदतही केली। मी आज भोईर परिवाराच्या सर्व सन्माननीय सर्व परिवाराने जे काय आज जो खर्च झाला, या खर्चामध्ये या मेहनतीमध्ये अतिशय हातभार लावला यथाशक्ती मी प्रत्येकाने आपल्या घरातनं एकदा नव्हे दोनदा नव्हे आम्ही तीन वेळा जाऊन मीटिंग घेतली। आज इथे शेवट लोक उपस्थित आहेत, 789 ब्रदर्स यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा खर्च उचलला। आमचे भगत, डिक्सल दादा, फुडाई दादा, अनिल असेल, बाजीराव असेल, या सर्वांनी मेहनत खास करून जर कोणी मेहनत घेतली असेल तरी शिवाजी भोईर, तानाजी भोईर, गणेश शेठ, ही जी उत्तम भोईर आणि ते सर्व परिवार त्यांच्या बरोबर जे ग्रुप होता, या खरंच मी त्यांना धन्यवाद देतो। प्रत्येक ठिकाणी पैसा महत्त्वाचा नसतो, तर त्या पैशासाठी जागा आणि पैशासाठी मेहनत करणं महत्त्वाचे असते। आम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा खूप मदत झाली। पाटील परिवार गावामध्ये आहेत, भांबरे परिवार आहे, मढवी परिवार आहे, प्रत्येकाने म्हात्रे परिवार, आम्हाला सर्वांनी यथाशक्ती मदत केली। त्याबद्दल मी सर्व आज खास करून या महिला आघाडीचं महिलांचं खास कौतुक करेन की त्यांनी खूप मेहनत घेतली आणि गेले 3 दिवस हा उत्सव आमचा सुरू आहे। 2 दिवस आम्ही जेजूरला होतोय, काल आलोय, काल आम्ही दोरातीची मिरवणूक केली आणि या सर्व आमच्या या भोईर परिवाराला मी सर्वांना पूर्ण ग्रामस्थांना आमच्या वतीने भोईर परिवारातून धन्यवाद देईल की अतिशय चांगल्या प्रकारे आज हा देवारा खरोखरच आज सर्वांनी सांगितलं की आम्हाला तरी आठवत नाही कुठल्या गावामध्ये असा देवारा असेल, कुठल्या म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे। सर्वांनी मेहनत केली, सर्वांचं मी कौतुक करेन। कुणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल मी माफी मागतोय की खरोखरच या मेहनतीला तोड नाही। पुन्हा एकदा शिवाजी भोईर, गणेश शेठच्या टीमचा, तानाजी भोईरच्या टीमचा मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी जी मेहनत केली, जरी शेठ लोकांनी मोठी मदत गावाने पैसा दिला असेल, पण त्यांची जी मेहनत होती तिथे 6 महिने खरोखरच खूप त्यांचं कौतुक करेन। पुन्हा एकदा सर्वांचे ग्रामस्थांचे आभार मानतोय आणि ह्या देवाऱ्याच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो। थँक्यू। सर्वप्रथम मी भोईर कुटुंबियांच्या वतीनं खंडोबा चरणी प्रार्थना करतो की आमच्या संपूर्ण वळ गावाला चांगली भरभराट येवो, सर्वांना चांगलं आरोग्य लाभो आणि गावची एकजूट अशीच राहावी अशी खंडोबा चरणी प्रार्थना करतो। गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कुटुंबाचा देवारा हा कुठल्या तरी एखाद्या घरामध्ये असतो। गावामध्ये 5 देवारे आहेत, पण आमच्या भोईर मोठा कुटुंब आहे, त्याचा देवारा एका घरामध्ये एका ठिकाणी होता। परंतु बरेच दिवसापासून आमची इच्छा होती
की आपल्या या देवारा म्हणजेच खंडोबाचं मंदिर व्हावं आणि ही इच्छा सर्वांच्या सहकार्याने आज परिपूर्ण झालेली आहे. हे मंदिर उभारताना विकासने बऱ्याच लोकांची नावं घेतली. मी संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनीही भुईर परिवार ते नसताना सुद्धा इतर परिवारांनी पण यथाशक्ती जी मदत केली, मी त्यांचे आभार मानतो. आणि विशेष करून मी सर्वांनी तर मदत केली, काहींची नावंही घेतली, पण मी एक इंद्रपाल शेठचं नाव घेऊ इच्छितो. शिवाजी, इंद्रपाल शेठनी ज्यावेळेस सुरुवात केली, पैसे नसतील तरी मंदिराचं काम थांबता कामा नये हे इंद्रपाल शेठनी आश्वासन दिलेलं होतं आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा त्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर सर्वांनीच मदत करून हे मंदिर परिपूर्ण झालेलं आहे. आणि पाटील परिवार किंवा दुसरे परिवार जे आहेत त्यांनीही कधी त्यांच्या देव्हाऱ्याचं जर पुनरुज्जीवन करायचं ठरलं तर हा भुईर कुटुंब त्यांच्याही पाठीशी असेल. तसं हा मंदिर संपूर्ण ग्रामस्थांचाच आहे, पण तरी सुद्धा जर त्यांची पाटील कुटुंबियांची इच्छा असेल, कुठे जागा उपलब्ध असेल, तर आम्ही संपूर्ण भोईर परिवारांच्या वतीनं मी आश्वासन देतो की त्या मंदिरासाठी पण आम्ही परिपूर्ण मदत करणार. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की खंडोबाचरणी प्रार्थना करतो ह्या वळगावची एकजूट राहावी, अशी शांतता गावामध्ये नांदावी, सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं हीच खंडोबाचरणी प्रार्थना. मंदिराची सजावट करताना मी निश्चितपणे गणेश भोईर किंवा शिवाजी भोईर ह्या लोकांच्या ह्याच्यातून की आपलं हे मार्बलचंच मंदिर झालं पाहिजे, एक इतर मंदिरांपेक्षा वेगळं मंदिर असावं, त्याला खर्च झाला तरी चालेल आणि त्याला मान्यता ही सर्व भोईर कुटुंबियांनी दिली. आणि आज हे उत्कृष्ट मंदिर गावामध्ये खंडोबाचं मंदिर तयार झालं हे खरोखर एक मोठी उपलब्धी आहे गावाच्या दृष्टिकोनातून. या परिसरामध्ये पण असं मंदिर खंडोबाचं नाही आहे, तर खरोखर आम्हाला अभिमान वाटतो की वळगावामध्ये खंडोबाचं मंदिर आणि हे भोईर कुटुंबियांच्या वतीनं झालं. खरोखर एक चांगलं एक समाधान लाभतं. आम्ही संपूर्ण कमिटी आहे ही एकदा बसून आणि देवाची निगा कशी राखली जाईल, साफसफाई कशी राखली जाईल, एक कमिटी बनवून आम्ही भोईर कुटुंबियांची आणि त्यांच्यावर कामं वाटणी करून निश्चितपणे मंदिरात साफसफाई आणि जे उत्सव होतील याच्या पुढेही ते निश्चितपणे मोठ्या धूमधडाक्यामध्ये करणार. येळकोट जय मल्हार. आज माझ्या या वळ गावामध्ये संपूर्ण गाव, मग भोईर कुटुंब असो, पाटील कुटुंब असो, भांबरे कुटुंब असो किंवा म्हात्रे कुटुंब असो किंवा मडवी असो, सगळ्या जगा म्हणजे अख्ख्या गावातील प्रत्येक घराघरातील महिला आज इथे सामील झालेली आहे. काय सांगू वळ गावाची महती, तेथे शेळू मातेची वस्ती आणि गुण्या गोविंदाने संपूर्ण गावातील महिला नांदती. जय मल्हार. शेलू माते की येळकोट येळकोट. सदानंद वळ गावामध्ये आज हा जो मंदिर झालेला आहे, माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की संपूर्ण भिवंडी तालुक्यात प्रत्येक गावाने असं काम केलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये एक असं मंदिर खंडोबाचं उभारलं पाहिजे, एवढीच माझी सदिच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खंडोबा.